नमस्कार, माझं नाव सागर सुडी कृषी डॉक्टर या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे 5 फुटावरती ऊस लावाल तर चांदे. आज आपण अशा 4 मुद्द्यावरती बोलणार आहोत जे तुम्ही जाणून घेतलं तर ऊस लावण्यापूर्वी फक्त 5 फुटी सरीचीच निवड करा. 5 फुटावरतीच ऊस लावाल. तर पहिला मुद्दा, 5 फुटी सरीमध्ये कोणताही ट्रॅक्टर चालतं. 3 फुटी आणि 3.5 फुटी दोन्ही ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये व्यवस्थित चालतात. दोन्ही ट्रॅक्टरचे अवजारे डिस्कपणा किंवा इतर काही अवजारांमध्ये व्यवस्थित चालतात. 4 फुटामध्ये सर्व अवजारे सर्व ट्रॅक्टर चालत आहेत. दुसरा मुद्दा, मध्ये मध्ये आमच्यावर अशी वेळ येऊ शकते की ऊस तोडण्यासाठी लेबर भेटत नाहीत. अशा वेळी मशीनचे साईन आपल्याला ऊस तोडण्याची गरज पडते किंवा 5 फुटामध्ये मशीन चालतं. तिसरा मुद्दा, 5 फुटी जेव्हा ऊस लावतात तर पाणी कमी लागतं. ड्रिप केला तर ड्रिपचा लॅटरलचा खर्च कमी येतो 5 फुटामध्ये. चौथा मुद्दा, 5 फुटी जेव्हा तुम्ही सरी सोडता त्यामध्ये आंतरपीक घेऊ शकता, जे 4 फुटामध्ये शक्य नाही. 3 फुटामध्ये तर तुम्ही घेऊ शकत नाही. 4 फुटामध्ये आंतरपीक घेणं थोडंसं अवघड आहे. 5 फुटामध्ये तुम्ही आंतरपीक घेऊ शकता. फक्त आंतरपीक घेताना थोडंसं काळजी घ्या. मका आणि गहू जेव्हा तुम्ही घ्याल तर ऊसावरती परिणाम करेल. कांदा किंवा हरभरा तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ते सोडून अतिरिक्त वेगळे काही आंतरपीक असतील तर ते पण तुम्ही घेऊ शकता, कोथिंबीर वगैरे. आता शेवटचा मुद्दा, हा मुद्दा नसून एक बोनस पॉईंट आहे. एकरी 100 टन ऊस काढायचा असेल तर 5 फूट सरी योग्य आहे. एकंदरीत लागवडीचा खर्च कमी येतो. सगळंच पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर 5 फुटी सरी योग्य आहे ॲज कम्पेअर टू 4 फूट, 6 फूट आणि 3 फूट.